नमस्कार मित्रांनो, चला लडाख जाण्याची वेळ झाली आहे. ते जयपूरला आता सेकंड स्टे असणार आहे. जयपूर एक्सप्लोअर करायचं आहे. प्रणव आहे सोबत. प्रणवने ॲक्च्युली जयपूर बघितलं नाही आहे, मी दोनदा जयपूर बघितलं आहे. त्यामुळे मला तर समजा एवढं इंटरेस्ट नाही आहे, बट ठीक आहे चलो एक्सप्लोअर करते. आणि एक्सप्लोअर करत करतच जायचं आहे आपल्याला. काय तर एक्सप्लोअर करत करत जाताना ज्या काही गोष्टी मिळणार की ज्या काही गोष्टी बघण्यासारख्या असणार आहेत त्या आपण बघत जाणार आहे. सोबतच काही लोकेशन्स आहेत अशी की एरियल फोटोग्राफी आपण चांगली करू शकतो. आणि ड्रोन दोघांकडे असल्यामुळे समजा कॉम्पिटिशन तर मी म्हणू नाही शकत, बट ठीक आहे चल की दोन्ही जण मिळून एक शूट करणार आहे. तर केदारनाथ ॲक्च्युली प्लॅन आहे केदारनाथला जायला. प्लॅन बी ठरवून ठेवला आहे. तो प्लॅन बी तर सांगायचा नाही आहे, बट एकदा हरिद्वारमध्ये आम्ही पोहोचू. काय हरिद्वारमध्ये पोहोचल्यानंतर ॲक्च्युली तिथली सिच्युएशन कळेल की एक्झॅक्टली सिच्युएशन काय. सगळ्यांचे DM आले. DM यायच्या आधीच ऑलरेडी मी जवळपास 10 दिवसापासून केदारनाथ, लडाख आणि अजून काही गोष्टी आहेत किंवा काय अजून काही प्लेसेस आहेत ते त्यांच्या सगळ्यांची अपडेट काढतो आहे. काय तर बघू काय होतं पुढे. जयपूरला पोहोचल्यावर एक व्हिडिओ अपलोड करतोच. चलो भेटूया जयपूरच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. पाहू शकता चष्मा लावला आहे, डोक्याला रुमाल बांधला आहे, प्लस मोठे हँड ग्लोव्ज, फुल ग्लोव्ज हातांसाठी लावलं आहे. टेम्परेचर एवढं खतरनाक आहे. महाराष्ट्रातही टेम्परेचर आहे, चाळीसगावातही टेम्परेचर आहे, पण राजस्थानमध्ये टेम्परेचर खूप जास्त जाणवलं. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेणं तर महत्त्वाचंच आहे, कारण काळजी घेणारा कोणी नसणार आहे. आपली काळजी आपल्याला घ्यावी लागणार काय. त्यामुळे सगळं पॅकिंग करूनच निघालो आहे. जयपूरसाठी निघालो आहे आता. बघू जयपूरवरून तुम्हाला करतो अपडेट. जवळपास 730 किलोमीटर प्रवास झाला आहे आत्तापर्यंत. चाळीसगाव ते जयपूर येईल. जयपूर 220 समथिंग काहीतरी असं आहे. आता सकाळी आम्ही काल रात्री ॲक्च्युली रतलामला थांबलो होतो. प्रणवचा मित्र होता ॲक्च्युली, मजा आली. नाश्ता वगैरे करून मग निघालो. पण टेम्परेचरमुळे डिहायड्रेशन खूप जास्त झालं. तर मी तर सर्वांना हे रिकमेंड करेल की जर तुम्ही उन्हाळ्यात प्रवास करताय ना, आता ह्या गाडीत AC नाही आहे. काय आपल्या गरीबाची गाडी आहे, याच्यात AC नाही आहे. आपला एक नॅचरल AC जो राहतो तो AC आपण वापरतो. काय तर सगळ्यांना मी तर हेच रेकमेंड करेल की जेव्हा तुम्ही जर राजस्थानमध्ये येत आहेत बाय रोड या किंवा बाय ट्रेन जरी आलात तर तुम्ही तर गरम तर तुम्हाला होणार आहे फॉर शुअर. त्यात तर काय प्रश्न येतच नाही. पण हां कसं आहे की AC गाडीचा आणि नॉर्मल गाडीचा तो फरक पडतो. ॲक्च्युली एक सीन भारी आहे. गोष्ट तीच दाखवायची होती की पाऊस खूप जोरात चालला आहे. उन्हाळा सुरू आहे का पावसाळा सुरू आहे ते लक्षात येत नाही. एकदा सीन बघा. काय क्लाउड्स प्लस सनसेट होतो आहे आणि पाऊस जोरात चालू आहे. ढगाळ वातावरण पण झालं आहे. माहिती नाही जयपूर यायला जवळपास अजून आम्हाला 4-5 तास आहेत माझ्या मते. बघू काय होतं. सनसेट होतो आहे ॲक्च्युली. आणि माझ्यामध्ये तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर बघितले असतील किंवा स्टोरीज बऱ्याच बघितल्या असतील. जिथे सनसेट दिसला किंवा सनसेट होतो आहे आणि तो जर माझ्यासमोर जर होत असेल, ऑफकोर्स मी गाडी थांबवतो म्हणजे थांबवतो. एकदा फक्त नजारा बघा सनसेटचा कसा आहे. ड्रोन उडवतो आहे मी आणि उडवतो म्हणजे आता नाही उडवत आहे. खाली गाडी साईडला लावली आहे हायवेवर आणि ड्रोन फ्लाय करणार आहे. दोन्ही फ्लाय करणार आहे आता वेळेस. बघू एकदा फक्त तुम्ही बघा नजारा कसा आहे.
जयपूर पोहोचलो आहे. जवळपास किती वाजले? 10:30 होत आहेत. सकाळपासून माझ्या आधी 10:30 निघलो होतो आपण. करेक्ट 10:30ला निघलो होतो. 12 तास, हां 11 साडे11 तास ड्रायव्हिंग केली आहे आणि अर्धा पाऊण जवळपास 1 तास थांबलो होतो, कारण टेम्परेचर पण खूप जास्त होतं आणि जेवण करण्यासाठी थांबलो होतो आणि थोडंसं छोटीशी नॅप घेतली होती. पण ठीक आहे, फायनली दुसऱ्या दिवशी जयपूर. इमॅजिन नव्हतं केलं ॲक्च्युली. सकाळी उठल्यावरच 12 तास ड्रायव्हिंग करणं म्हणजे सोपं नाही आणि व्हॅनवर ॲक्च्युली व्हॅनमध्ये मी तर म्हणतो की 12 तास व्हॅनमध्ये ट्रॅव्हल करणं खूप मुश्किल आहे. त्याचं कारण हेच आहे की ही कम्फर्टेबल नाही आहे. काय तिचे सीट्स म्हणा, मोस्टली सीट, आणि ज्यांच्याकडे व्हॅन आहे त्यांना माहिती असेल की तिचा क्लच कसा असतो काय, आणि जो पाय दुखतो हे फक्त व्हॅन जो चालवतो ना त्यालाच माहिती असतं. पण ठीक आहे, एक तो ट्रॅव्हलिंगचा जो किडा असतो ना काय, तर त्याच्यामध्ये काय सांगू शकतो मी, ती एक ॲक्च्युली एनर्जीच वेगळी असते काय, की एका ठिकाणी पोहोचायचं आहे आणि तिकडे पोहोचल्यानंतर जी फिलिंग आहे, आता इकडे पोहोचल्यानंतर सगळा जो थकवा तो सगळा निघाला, ॲक्च्युली निघाला काय. म्हणजे हा व्हिडिओ काढायच्या आधीच तो थकवा कुठे जाणत नव्हता. मग ठीक आहे, चला उद्या करतो स्टोरीज, काही अपलोड करतो जयपूरच्या. प्रणव बोलतोय की सकाळी सनराईज कॅप्चर करायला जाऊ, बघू. टिल देन बाय.